खूप दिवस संबंध रेल्वे प्रवासी संघटनांची पेणपासून ते चिपळूणपर्यंत मागणी होती. त्या दूरपल्ल्यांच्या गाड्यांना कुठेतरी मध्यभागी त्या ठिकाणी थांबा मिळावा. रत्नागिरीला आहे, थेट पनवेलला आहे, परंतु रत्नागिरी ते पनवेल हे अंतर जवळपास 400 किलोमीटरचं आहे. अशा वेळेला इथून रोहासारखं शहर वाढलं आहे, माणगावसारखं शहर वाढलं आहे. अशा वेळेला दक्षिण ते उत्तर अशी जी काय कोकण रेल्वे, सेंट्रल रेल्वे आणि उत्तर रेल्वे ही जी काय धावत असते, अशा या महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी होती. इथे तांत्रिक थांबा होता, टेक्निकल हॉल्ट होताच, त्याचं कमर्शियल हॉल्टमध्ये आज आपण रूपांतर करण्यामध्ये यशस्वी झालो. 18व्या लोकसभेमध्ये निर्वाचित झाल्यावर मुंबईला मिटिंग घेतली. DM जवळ, DRM जवळ, GM बरोबर त्यांनी प्रस्ताव दिल्लीला पाठवला. दिल्लीत रेल्वे बोर्डाच्या चेअरमनजवळ बैठक झाली. मग शेवटी रेल्वे मंत्री महोदयांना भेटून या संदर्भातली त्यांनी आपली मागणी मान्य केली. त्याच्याबद्दल आदरणीय पंतप्रधान महोदयांचे, रेल्वे मंत्र्यांचे, रेल्वे चेअरमन, बोर्डाचे चेअरमन आणि या सर्व अधिकाऱ्यांचे मी आभार मानतो. आणि कोकणाच्या विकासाचं एक नवं दालन, शेवटी या दूर पल्ल्याच्या गाड्या ज्यावेळेला थांबतात त्याच्यातून आपोआपच कळत न कळत वेगवेगळ्या बाबी त्या ठिकाणी होत असतात. ते एक नवीन दालन आज या ठिकाणी सुरू झाले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.